पिंजरा पिंजरा रे. दूध डेअरीच्या बाजूला हॉस्पिटल आहे, तिथे ऍडमिट आहे तो. वीर नसल ना? अगं आनंदी, ती माहिती पण मी काढलीये. तो घरी गेलाय, दुपारी परत येणार आहे. तुला बरी समधी माहिती रे. काय करणार, तुला मदत करण्याचा ठेकाच घेतलाय ना मी. हा गुच्छ चांगला आहे ना? तुला पाहिजे तसाच आणलाय. तात्या माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच हे सगळं शिकेन. तोपर्यंत काय इथं कामासाठी बाया आणून ठेवू का? ईद भात न शिकवता आई बाप पुरीचं लगीन तरी कशाला करून देते? या ना तो जायला घेऊन जा. पाहिलंच नारायणी, तुझ्याऐवजी मोलकरीण सुद्धा चालली असती त्यांना. आता ना फक्त चहा मिळाल्याशी मतलब आहे. नाही ग, दया येते मला तुझी खूप. एक सांगू नारायणी, अजूनही उशीर झालेला नाहीये. अजूनही तू मला सोडून जाऊ शकतेस. वीर, मी एक भारतीय आहे आणि त्यातूनही मराठी. असाही असला ना तरी 7 जन्मी तोच नवरा पाहिजे असं आम्ही मागतो. वीर, तू अजिबात काळजी करू नको. मी आयुष्यभर तुझी सेवा करायला तयार आहे. मी तुला नीट सांगतोय, त्याच्याशी जास्त सलगी नाही पाहिजे. त्याला भेटायला नाही जायचं, नाही जायचं, नाही जायचं. आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर वाड्यावर चल, त्याला भेटायला नाही जायचं. चल लवकर. मी तुला सोडणार नाही, तू वाड्यावर चल. आता फकस्त तुला वाड्या बाहेर काढलाय. परत जर माझ्या अंगाला हात लावलास ना तर गोरख काकांना सांगून तुला या गावातून हाकलीन. इतके दिवस मी माझ्या हक्कांचं मीठ खात होतो, म्हणून वाड्यात माझी नजर खाली होती. आता जर कोणी माझ्याकडे मान वर करून फळलं तर मान कापीन. म्या करीन मानवर. एक लक्षात ठेवायचं, म्या मच्छिंद्र शेलारची मुलगी आहे. फुकटचा अन्याय सहन करणार नाही. शेलारांचं रगत वाहतं माझ्या अंगात. इतके दिवस त्या रक्ताचा आदर करत होतो म्हणूनच गप होतो. तुझ्यामुळं मला माझ्या वाड्यातून बाहेर काढलं. तुझ्यामुळं माझ्या अक्का माझ्यापासून लांब गेल्या. त्यामुळं आता या गावात जर माझं असं म्हणावं कुणी असेल तर ती फक्त तू आहेस. तुला मी त्या तात्याच्या पोराशी सलगी करून नाही देणार. पंढऱ्यात चल, कुणाला भ्यायची गरज नाहीये. मामा, तू सांगितलं तसं मी सगळ्यांशी नीट बोलते, नीट वागते आणि नवीन काही शिकते. तरी असं का मम्मा? तात्याला आपल्या प्रॉपर्टीच्या वाटण्यांबद्दल कळलं असेल, म्हणून असं वागतोय. महा हरामखोर आहे. मम्मा, मग तूच सांग मी काय करू ते. सध्या तरी सहन कर, एवढंच सांगू शकते, कारण आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. मम्मा, इथे दिवसेंदिवस माझा अपमान होत चाललाय आणि ती आनंदी मात्र तिकडे सुखात लोळतीये. नारायणी, शांत हो. हे बघ, त्या पोरीचं काय करायचं ते मी बघते. मी समर्थ आहे. तुला मी जेवढं सांगितलंय ना तेवढं फक्त तू कर. ऐकतेस ना? मम्मा, मला या सगळ्याचा आता कंटाळा आलाय. नारायणी, मी समजू शकते, पण तू समजून घे ना जरा परिस्थिती. तू तिथे मोलकरणीसारखी राबतेस हे बघणं मला चांगलं वाटतंय का? पण आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाहीये. कळतंय का तुला? ठीक आहे, मी सहन करीन. मला किती त्रास झाला तरी चालेल, पण मी त्या आनंदीला या घरची सून कधीच होऊ देणार नाही. पिंजरा